नमस्कार मंडळी, आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे गरमागरम उत्तप्पा आणि चटणीबरोबर. टी व्हीवर टमाटर सुरू आहे आणि माझ्या टमाटरचा झोपण्याचा प्रयत्न चाललेला आहे. फायनली प्रिशू झोपली, पण मला भरपूर अशी कामं आहे, कारण आईबाबा दिवाळीचा किराणा आणायला गेले. ते यायच्या आत प्रिशूला बघत बघत मला कामं करायची आहे. भांडी घासलीत, कपडेसुद्धा धुवून झाली. लवकरच दिवाळी आहे म्हणून फराळ करायचा आहे, तर साईडला इथे अनारसाचे तांदूळ टाकलेले आहेत आणि प्रिशू मात्र अजूनपर्यंत उठली नाही. पण मला हा बाकीसुद्धा पसारा सर्व आवरायचा आहे, कारण नुकतेच हे कपडे धुतलेले आहेत. मी घरी काही साबण बनवलेले आहे, ज्यामध्ये चंदन पावडर, त्यानंतर मुलतानी मिट्टी, ऑरेंज पील पावडर आहे. खूप छान छान अशा वेगवेगळ्या व्हेरियंट्सच्या या साबण आहे. मी नक्कीच याचा रिव्ह्यू तुमच्याबरोबर शेअर करेल. कुणीही ट्राय करू शकतं, याच अजिबात केमिकल नाही. नंतर जेवण करायला घेतलं तर बघा, बाबा इथे मेडिसिन घेतात आहे, तर प्रिशूला त्यांच्या मांडीवर जाऊन बसायचंच आहे. मस्त गरमागरम पालक भाजी आणि पोळीचं जेवण केलं, तर प्रिशू बघा इथे दरवाजाची साफसफाई करते. किती कामाची ना माझी लेक. आता जेवण करून निघाले दुकानात जायला. प्रिशू इथे पुढे गाडीवर बसलेली आहे. आईबाबा असताना ना तिला माझी गरज अजिबात भासत नाही. आज आईला काही काम आहे म्हणून मी तिला शॉपला घेऊन आली आहे. देवाची इथे पूजा करते आणि तिला माझ्या जवळच थांबायचं आहे. संध्याकाळला मस्तपैकी अगरबत्ती धूप लावलं आणि त्यानंतर बाहेर दिवे लावलेत, कारण आजपासून दिवे लावायला सुरुवात होता. आज आहे धनतेरस. मस्त छोटीशी अशी रांगोळी काढली, छान दिवे लावले. बाकी काही मी तयारी केली नाही, पण असं सिम्पलसा छोटासा मेकअप केलेला आहे. आणि त्यानंतर मग घरी आले. घरी आल्यानंतर बघा इथं किती छान खेळायचं चाललेलं आहे. फुल व्लॉग माझ्या चॅनलला अपलोड झालेला आहे, तो नक्कीच बघा. या मिनी व्लॉगला मी इथेच एंड करते. कसा वाटला ते मला नक्की सांगा. चलो बाय.